मित्रांनो, आपण वाचतो आहोत बलुत हे पुस्तक, जे लिहिलेलं आहे दया पवार यांनी. आईच्या रानपणाचं सार्थक झालं हे उद्गार म्हाताऱ्यानं काढलं. तुझा बाप हवा होता असंही म्हणाले. त्यांनी माझी गावी महारवाड्यात कमालीची तारीफ केली. राणकीचं राणपूर ही कुचेष्टा हळूहळू संपू लागली. महारवाड्यातील बाकीची मुलंही आदरानं पाहू लागली. मित्रांनो, व्हिडिओच्या मागील भागात आपण इथपर्यंत वाचन केलं होतं. आता सुरू करूया पुढील वाचनाला. त्यावेळी माझा पेहराव मजेशीर होता. डोक्यावर पांढरी टोपी, पांढरा नेहरू शर्ट, पायात चप्पल. खेडेगावात इस्त्री कुठं मिळणार? तांब्यामध्ये खैराचा विस्तव घातला जायचा, त्याच्या साह्याने इस्त्री. कपडे ज्यादा नसायचेच, तेच धुवून घालायला लागायचे. रात्री झोपताना इस्त्री मोडू नये म्हणून उशाखाली घेऊन झोपायचो. त्या काळात शाळेच्या वतीनं खूपदा प्रभात फेऱ्या निघत. घोषणा द्यायला मीच पुढं. घोषणा देताना सारं अंग ताठारायचं, अंगभर चैतन्य सोडायचं. गावची मराठ्याची मुलं मात्र शाळेत अडगळीत पडलेली. ती खूपच द्वेष करायची. दुपारच्या सुट्टीत आम्ही नदीवर जेवायला जायचो. जेवताना त्यांच्यात अंतर सोडूनच बसावं लागे. त्यांच्या दृष्टीनं मी अजूनही धेडपाटच होतो. केव्हा केव्हा ते चटणी किंवा लोणचं द्यायचे, पण माझ्या भाकरीवरचं काही खायचे नाही. पुढे पुढे त्यांची संगत मी टाळू लागलो. तालुक्याच्या गावातील सवर्ण मुलाशी दोस्ती जोडली. समाजात वागताना मुखवटा घेऊन मिरवावं लागतं, पण आता सगळंच सांगायचं तशी पुरुष होण्याची कल्पना रोमांचकारी. माझं बालपण हरवत चाललेलं, पण त्याचं मला कधी दुःख वाटलं नाही. गावच्या ओढ्यावर माझ्याच वयाच्या पोरांबरोबर मी आंघोळीला जायचो. सर्वांच्या आधी मी पुरुष झालेला असतो हा शोध त्यांना दाखवताना छाती अभिमानानं नुसती फुलून गेलेली असते. निसर्ग नियमाप्रमाणे माझ्या शरीरातून वासनेचे लोट वाहू लागतात. आजवर स्त्री पुरुष संबंध खूपदा पाहिले होते, पण कचकळ्याच्या खेळाकडे पाहावं तसं वाटायचं. आतून बाहेरून तसा थंड असायचो, पण अलीकडे वयात आलेल्या मुलीचं आकर्षण वाटू लागलं होतं. तालुक्याच्या शाळेत मुलाबरोबर झोपत असताना एक घटना घडली. आजही अंगावर पाल सरकत जावं तसं वाटतं. गावातला एक गोरा गोमटा मराठ्याचा मुलगा माझ्या शेजारी झोपायचा. एके रात्री झोपताना मला जाग आली. तो मुलगा माझ्या इंद्रियांशी चाळा करीत होता. अर्थात त्या दिवशी चड्डी भिजली. मला गंमत वाटली होती. नंतर मी ओशाळलो. काहीतरी घाणेरडं कृत्य आपल्या हातून होतंय म्हणून दिवसभर बेचैन असायचो. त्यानंतर मी माझी झोपायची जागा बदलली. ही घटना नंतर मी एका थोराड मुलाला सांगितली. पुढं त्यानंच त्या मुलाचा ताबा घेतला. तो मुळता नपुंसक होता ह्याची मुलांना खात्री पटली. दिवसा तो माझी नजर चुकवायचा. गंमत म्हणजे पुढे काही वर्षाने त्याचं एका छान ठसठशीत देखण्या बाईशी लग्न झालं. आज त्याच्या संसाराचा वेल मांडवाला गेलाय. त्याच्या खात्यावर मुलं बाळं आहेत. मी कधी काळी गावी गेलो म्हणजे तो आजही आपली नजर माझ्या डोळ्यांना भिडवत नाही, हे मात्र खरं. शाळेच्या जगामुळे एक मात्र झालं. महारवाड्यातील पोरींचं आकर्षण मला वाटायचं नाही. एकतर त्या दररोज आंघोळ करीत नसत. केसांच्या बटा झालेल्या घाणेरडे कपडे, त्यांच्यापासून मी फटकून वागू लागलो. एक प्रसंग आठवतो. आमच्या घराच्या समोरच रूपवते ह्या माणसाचं घर होतं. त्याला मी मामा म्हणत असे. त्याची 13-14 वर्षाची गोरी पान मुलगी होती. ती सतत आमच्याच घरी असायची. आईला घरकामात मदत करायची. माझी भावी बायको म्हणून काही जण मला चिडवीत. मी झुरड झटकावत असं तिला झटकायचो. एकतर ती खूप अस्वच्छ राहायची. केव्हा केव्हा तिचं नाक वाहायचंय. स्वतःच्या दंडानंच ती फुर्र करून पुसायची. त्याची खूपच किडस वाटायची. एकदा रात्रीच्या वेळी नेमकी माझ्याच बाजूला येऊन झोपली. आई मामी आम्हाला चिडवत असायच्या. मी त्या दिवशी आईवर खूप भडकलो. मी माझा बिछाना उचलला आणि दुसरीकडे जाऊन झोपलो. याचा अर्थ मला मुलीचं आकर्षण वाटत नव्हतं असं नाही. जनावरात आणि माणसात फरक असावा. त्याचं मन कुठल्याही गोष्टीला तयार व्हायला हवं. दुष्काळातून आल्यासारखं काही वागतात म्हणा, पण माझं तसं नाही. ह्याच दरम्यान तालुक्यातील एका मुलीचं आकर्षण मला वाटू लागलं होतं. नाव काय बरं? आठवलं, बानू. तिचं का तिच्या जातीचं आकर्षण वाटलं होतं हे आज सांगता येत नाही. ती जातीनं मराठा होती. रंगानं खूपच गोरी. केतकीच्या पानासारखी. उन्हात चालली म्हणजे तिचे गाल लाल व्हायचे. गावी आलो तरी तिचंच स्वप्न पडायचं.
तिच्याशी ओळख होण्यास एक व्यावहारिक कारण घडलं. गावात सोनार मित्राच्या घरी मी जायचो. केव्हा केव्हा अभ्यासाच्या निमित्तानं तिथंच झोपायचो. त्याच्या गॅलरीत उभं राहिलं म्हणजे केव्हा केव्हा ती दारात दिसायची. पाहून खुदकन हसायची. मीही तिच्याकडे ओढला जात होतो. तिनंच ओळख वाढवली. मी मराठी शाळेत त्यावेळी 6वीच्या वर्गात होतो आणि तीही मुलींच्या शाळेत माझ्याच इयत्तेत होती. सकाळी आमची परीक्षा व्हायची. दुपारी तिचा वर्ग भरत असे. आमच्या आणि तिच्या शाळेची प्रश्नपत्रिका एकच असायची. शाळा सुटली म्हणजे मी धावत पळत नदीकाठी येत असे. तिथं ती एका झाडाखाली माझी वाट पाहत असे. मी तिला खुलासेवार प्रश्नपत्रिका सोडून द्यायचो आणि दुपारी ती शाळेत जाऊन ती सांगितलेली उत्तरे लिहायची. एका रोमांटिक अवस्थेतच मी दिवसभर राहायचो. मुंबईत कधीतरी पाहिलेले पिक्चरचे सीन आठवायचे. घोडं घेऊन मी वाळवंट तुडवीत प्रेयसीच्या भेटाला निघालो आहे असं दृश्य वाटायचं. आमचं खरं म्हणजे कॉफ लव होतं. शारीरिक गोष्टी समजत असूनही तसं धाडस माझ्यात नव्हतं. आई मोळी घेऊन कधी कधी तालुक्याला यायची. बानू स्वतःच्या घरापुढं आईला थांबवून घ्यायची. केव्हा केव्हा हाती तांब्या घेऊन पाणी पाजायची. स्वतःच्या आईला काही बाई सांगून मोळी विकत घ्यायला सांगायची. माझी आई मोळी विकते आहे हे मात्र मी तिला कधीच सांगितलं नव्हतं. तिनं ती माहिती कुठून काढली होती कोणास ठाऊक. बानू बरोबर आयुष्यात प्रथम मी देवळात गेलो. तिनं पुढं अगस्तीच्या देवळात नेलं. तिथं जाण्याकरिता नदीचा प्रवाह ओलांडावा लागे. देवळाच्या भोवती खूपच मोठी आंब्याच्या झाडाची गरजराई. रामफळ मी प्रथम तिथंच पाहिलं. अगस्तीच्या देवळापुढं एक मोठं थंडगार पाण्याचं रामकुंड. सीतेची तहान भागविण्यासाठी रामानं धनुष्यातून बाण सोडून ही निर्माण केलंय अशी भोवताली दंतकथा. त्या लहान वयातही या भाकड कथेवर माझा विश्वास बसला नाही. देवळात बानू बरोबर गेलो असताना कमालीचा भेदरलो. अगस्तीचे लाल भडक डोळे आपला पिच्छा करीत आहेत असा भास होत राहिला. बराच वेळ तिनं अगस्तीची पूजा केली. मला देवापुढे हात जोडावेत असं काही वाटलं नाही. तिनं तोंडात कोंबलेला पेढा मात्र खाण्यास विसरलो नाही. एकदा तिच्या मोसंबीच्या बागेत आम्ही काही मित्र गेलेलो. तिनंच आग्रहानं बोलावून घेतलं. तिथं आम्ही लपंडाव खेळलो. जिथं मी लपलो असेन तिथंच बानू मला पकडायला यायची आणि जिथं ती लपलेली असेल तिथंच मी शोधायला जायचो. बाकीचे मित्र वैतागले. लग्नात नाव घेताना तसं तिनं माझंच नाव लाजत लाजत सर्व मित्रांच्या समोर घेतलं. मित्र नाही म्हटले तरी वरच्या जातीतले होते. एका महाराच्या पोरानं येऊन आपल्या गल्लीतली राजकन्या भुलवावी हा त्यांना घोर अपमान वाटला. त्यांनी भांडण उकरून काढलं. बानूला आणि मला हे घाण अश्लील शिव्या देऊ लागले. एका ताटात जेवणारे माझे मित्र असे भडकले कसे याचा अंदाज मला लागत नव्हता. यापैकी एका मित्राच्याच घरी मी झोपायला होतो. रात्रभर तो एक अक्षर बोलला नाही. मी सकाळी उठून बघतो तो बानूच्या आणि माझ्या नावाच्या पाट्या शहरात लागलेल्या. कोळशाने खडूने भिंती रंगविल्या होत्या. उसगळिताच्या रिकाम्या लोखंडी कडवईवरही लिहिलं होतं. मी हादरून गेलो. एकतर बानूचा बाप तालुक्यातील काँग्रेसचा पुढारी. खादीच्या कपड्यात तो असायचा. पोपटाच्या चोचीसारखी त्याची बाकदार गादी टोपी. तिच्या खाली रानटी घुसमुडलेपणा आहेत याची जाणीव त्याची नजर द्यायची. मी कुणाला न विचारता गावी पळून येतो. आजारपणाचं निमित्त करून तालुक्याला तोंडच दाखवत नाही. 7-8 दिवसांनी दबकत मी शाळेत येतो आणि आता आपल्याला झाडाला बांधून चापकाचे फटके मिळतील असं वाटत असत. गावात फिरताना भिंतीवरची अक्षर पाठला करीत असतात आणि मी खचत जात असतो. या घटनेमुळे जीवनातील प्रखर वास्तवतेची जाणीव होते. बाणू म्हणजे आकाशातला लागलेलं फळ आणि आपण तिथं केव्हाच पोहोचू शकणार नाही याची कल्पना येते. मी तिचा नाद सोडून देतो. ती मात्र बराच काळ पाठलाग करीत असते. एकदा दोनदा रस्त्यात बोलण्याचा प्रयत्न करते पण आपण बर्फाच्या लादीसारखे गोठलेले असतो. बानू पुढे भेटली तेव्हा 25-30 वर्षे उलटून गेली होती. मोठ्या कष्टाने मी तिला ओळखलं. अलीकडची गोष्ट मी गावावरून एसटीनं मुंबईला येत होतो. गाडी मेंढरासारखी
खच्चून भरलेली. माझा उभ्यानच प्रवास चाललेला. एका कोपऱ्यात माझं लक्ष जातं. बानू बसलेली असते, खूपच थकलेली, डोळ्याभोवती काळी वर्तुळ पडलेली, साधारण माझ्याच वयाची, पण आहे त्यापेक्षा जादा वयाची भासते. मी गर्दीत वाट काढीत तिच्या दिशेने सरकलो. हळूच तिला विचारलं, तुझं नाव बानू ना? ती केवढ्यानं तरी दचकली. ती काही मला ओळखत नाही. मी काही जुन्या खाणाखुणा सांगतो. भूतकाळाचं मोठं ओझं तिच्या नजरेवरून हल्ल्यासारखं होतं. तिचे डोळे लकाकतात. बानू ह्या नावानं आता तिला कुणीच ओळखत नसतं. तिच्या आयुष्याची परवड तिच्याच तोंडून कळते. नवऱ्यानं तिला सोडून दिलेलं असतं. सध्या ती विड्यांच्या कारखान्यात विड्या बांधत असते. हे ऐकून मी क्षणभर दुभंगतो. थोडा वेळ काय बोलावं हे समजत नाही. ती घरी चालायचा खूप आग्रह करते. आई अजूनही ओळखील असा विश्वास देते. मी नोकरीचं निमित्त सांगून तिच्यापासून सुटका करून घेतो. पुढल्या स्थानकावर ती खाली उतरते. गाडी दूर जाईपर्यंत ती माझ्याकडे एकटक पाहत असते. बानू बरोबर अगस्तीच्या यात्रेत भटकत असताना 400-500 माणसाची मिरवणूक आलेली पाहिलेली. एकानं समोर निळा झेंडा धरलेला, काहींनी निळ्या टोप्या घातलेल्या. जवळच मैदानात सभा असते. डॉक्टर आंबेडकरांच्या नावाचा जयघोष चाललेला असतो. मुंबईला कारखान्यात असताना डॉक्टर बाबासाहेबांना पाहिल्याचं आठवतं. गोरापान चेहरा, उंच कपाळ, पायात तंग सुरवार, वर लांब शेरवानी कोट, हातात काठी, अशी त्यांची पोज असते. नेबरहूड हाऊसमध्ये त्यांचं भाषण असतं. लहानपणीचं ऐकलेलं भाषण काही आठवत नाही. चेहराच तुरळक आठवतो. ह्यावेळी बाबासाहेबांच्या पक्षाच्या सभेला हजर न राहता प्रेमाचे चाळे करतोय ही बोचणी म्हणायला लागलेली. सभा कोणत्या विषयाची होती हे आज मला आठवत नाही. त्यावेळी मिरवणुकीचं नेतृत्व करणारे दादासाहेब पाहिलेले. सळपातळ, गोरे, तरुण, डबल ब्रेस्ट कोट, एखाद्या नटासारखे उमदे दिसायचे. त्या दिवसाची चूक पुन्हा केली नाही. पार्टीच्या सभेला हजर राहू लागलो. अगस्तीच्या यात्रेत हमखास पार्टीची सभा व्हायची. ती महार कुंडापाशी. अगस्ती पुढील कुंडाला रामकुंड म्हणतात. मग या कुंडालाच महार कुंड का म्हणतात हे कळायचं नाही. महार मंडळी यात्रेला आली म्हणजे त्यांना रामकुंडाचं पाणी मिळायचं नाही. तेव्हा त्यांनी ट्रस्टीशी भांडून हे कुंड मिळवलं. म्हणतात या कुंडाची खूपच मोठी जमीन भोवतालच्या शेतकऱ्यांनी बळकावलेली. सभेत या प्रश्नाला तोंड फुटलं. बाबासाहेब कोतुळ येथे येऊन गेलेले असतात. ते गाव तर माझ्याच गावच्या पलीकडे, मध्ये ढग्या डोंगर. बाबासाहेबांच्या प्रखर विचाराचा प्रभाव खेड्यापाड्यात पोहोचू लागला. गावगावची महार मंडळी कातडी फाडणं, मेलेल्या गुराचं मांस खाणं सोडित होती. जलसाकारांची क्रांतिकारक गाणी विद्रोह पेटवीत होती. सापानं काट टाकावी तसा महार समाज सळसळत होता. शेवग्याच्या शेंगाच्या झाडाची बाबासाहेबांची गोष्ट महार मंडळीच्या घरोघर पोचली होती. 4 भाऊ असतात, पण कष्ट करायची त्यांना लाज वाटत असते. त्यांच्या दारामागे शेवग्याचं झाड असतं. ते रात्रीच्या वेळी त्याच्या शेंगा तोडीत असत आणि त्या शेंगावर घराचा संसार कसा बसा चालत असे. एकदा एक नातेवाईक कुर्राड घेतो आणि सपासप झाड तोडून टाकतो. झाडच तुटल्यामुळे मंडळी हातपाय हलवतात. ही बाबासाहेबांची गोष्ट. महारकीच्या वतनावर या गोष्टीनं झगझगीत प्रकाश टाकला. गावातील काम नाकारल्यामुळे गावोगाव संघर्ष उभा राहिला. लहानपणापासून सामाजिक चळवळीकडे मी ओढला गेलो. त्यांचं कारण म्हणजे जावजी बुवा हा एक करारी म्हातारा. लोखंडी कांबीसारखं त्याचं शरीर. दुसऱ्या नात्यानं आजोबा लागत होता. घरा शेजारीच त्याचं टोलेजंग घर. तसं महारवाड्यातील लक्ष्मण हाही चळवळीत आघाडीवर. या काळात लोकल बोर्डावर सभासद म्हणून निवडून गेलेला. ही जोडगोडी साऱ्या तालुक्यात समाज सुधारणेच्या चळवळी करीत फिरायची. महारांनी घाण काम सोडवीत स्वाभिमानानं जगावं असं ते आपल्या अडाणी भाषेत गावोगाव जाऊन सांगत. यांनी काही तरुणांच्या टोळ्या केल्या. हे प्रत्येक गावात जात जुनी कामे करणाऱ्या मंडळींची पाचावर धारणे बसे. कातळ फाडणाऱ्याला किंवा मेलेल्या ढोराचं मांस खाणाऱ्याला चावळीवर बोलावलं जायचं. मेलेल्या ढोरावर रॉकेल ओतलं जाई. कुणी खाऊ नये म्हणून
हा बंदोबस्त करीत. त्यानं समजूतदारपणानं ऐकलं तर ठीक, नाहीतर त्याच्या तोंडाला काळं फासायचं. खापरात पाणी टाकून त्याला तोंड पाहायला लावायचं. केव्हा केव्हा त्याच्या विरुद्ध सामाजिक बहिष्काराचं शस्त्रही उपसलं जायचं. त्याची हुक्का गुळगुळी बंद हे मोठं शासन समजलं जायचं. याच चळवळीचं नेतृत्व पुढे दादासाहेबांना मिळालं. दादासाहेब हे मुंबईतून LLB पास होऊन आलेले. बाबासाहेबांची आणि त्यांची प्रत्यक्षात ओळख आहे आणि त्यांनीच दादासाहेबांना गावी पाठवलं हे ऐकून आम्हा मुलांना दादासाहेबाबद्दल आदरयुक्त भीती वाटायची. आम्ही त्यांच्या जवळपास जायलाही पिचकायचो. ते सभेत खूप छान बोलायचे. तमाशातले, खेड्यातले, रोजच्या जीवनातले दृष्टांत द्यायचे. त्यांच्या भाषणात विनोदाची थुई थुई कारंजी उडायची. ऐकताना हसता हसता मुरकुंडी वळायची. वकील असूनही त्यांच्यात बडेजाव नव्हता. महारवाड्यातील मुलांबरोबर ते विट्टी दांडू खेळायचे. नदीवर जाऊन तासन तास पोहायचे. संध्याकाळी ढोलकी वाजव, क्रांतिकारक गाणी गा, या त्यांच्या वृत्तीमुळे आम्ही तरुण झपाटलेलो नसतो तरच नवल. तर मित्रांनो, आजचे वाचन आपण इथेच थांबवूया. भेटूया व्हिडिओच्या पुढील भागात. जर आपणास माझी वाचन शैली, माझा हा उपक्रम आवडला असेल तर कृपया चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.